करिता दोन सलामीवीर दाखल होत आहेत. अर्थातच बॅटिंग स्टँड वरती आपणच पाहिलं तर इथनं वाडा तालुक्याचा विराट कोहली म्हणून ज्याची ओळख आहे तो अभिनय आणि त्याच्या सोबतीला रुपेश. तर बॉलिंग ट्रॅक वरती पिंपलासकरांची एक्सप्रेस जी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाली आहे पहिल्या ओव्हर करिता यतीश पाटील. चला गेम ऑन करायची बॉल पोहोचवा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय 5 ओव्हरचा हा सामना. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती देखील आणि हा सामना पाहण्याकरिता लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ते देखील प्रेक्षक राजे जोडले जातील कारण ही बिग फाईट आहे. अर्थातच आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा सामना जो आपल्या भेटीला आलाय. पहिल्याच फेरीमध्ये आपण पाहू शकता इथनं दोन बलाढ्य टीमचा संच जो एकमेकाच्या विपक्षामध्ये दाखल होईल. आज आपण पाहत आहात ऐकत आहात गावदेवी मोठ्याचा पाडा आयोजित गावदेवी चषक 2026 च हे पर्व दिमागदार असं आयोजन आणि या आयोजनाखाली आपण जर पाहिलं तर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेली ही स्पर्धा आहे आणि WCA च्या अंतर्गत जे संघ खेळतात त्यास 10 संघांचा समावेश. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गावदेवी पिंपलास आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम SP बिलोशी. मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती यतीश पाटील. पहिला बॉल त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक वरती अभिनय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घुटना टेक तमाशा देख बॉल चाललाय. एक टप्पा खेरीस 1 बाउन्स वर धरून अभिनयच्या बॅट मधनं त्याचा क्लास दाखवत असताना बॉल सीमा पार. पहिल्या बॉलला ठोकलाय चौकार 4. क्लासिकल फटका मैदानाच्या आतमध्ये याच फटक्यांकरिता ओळखला जातोय का त्याला वाडा तालुक्याचा विराट कोहली म्हटला जातोय. खरं तर विराट कोहलीचा एक मोठा फॅन आणि तो मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करण्याकरिता ओळखला जातोय. SP बिलोशीकरांचा अभिमान. पहिल्या बॉलला आला चौकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु आता प्रचंड वेग. पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर या बॉलवरती प्रचंड वेग तो बघायला मिळाला. टप्पा पडला आणि गोलीच्या वेगानं बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ज्याच्या हातामध्ये दस्ताना आहेत म्हणजे चुकी होणे नाहीये. कॅच इथनं बॉलला परफेक्ट गॅदर केलं जात आहे. अर्थातच 2 बॉल झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4. पुढच्या बॉलवरती समोर खेळायचं होतं परंतु ज्या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता त्या क्षेत्रामध्ये जरी गेला नसला तरी देखील आपण जर पाहिलं तर एक सिंगल जी अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीनं कंप्लीट होत असताना आपण पाहिली. स्ट्राईक रोटेट होतीये. धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. चला स्पीडअप करायचं. बॅट तिथनं चेंज केली जाते. सलामी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये बॅटर अभिनय त्याच्या सोबतीला रुपेश आला आणि तो रुपेश मात्र आता स्ट्राईक वरती येईल. पहिला बॉल आपला इनिंग मधला फेस करतोय. दोन्ही उजवा हाताचे फलंदाज यतीश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटनं. कमी गतीचा बॉल होता ओळखलाय परंतु समोर मारलाय डायरेक्ट हिट. काय होणार. फेक ऍक्युरेट झाली आणि मग तदनंतर जेवढ्या वेगानं फेकल ना तेवढ्या वेगानं अगदी काही सेकंदामध्ये बॉल यष्टांवरती यतीश पाटीलनं लावलाय आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद पंचांचा सॉफ्ट सिग्नलला आउट आहे आणि तिसऱ्या पंचांकडे देखील इथनं बॉल परफेक्ट कलेक्ट झाला होता परंतु बॉल यष्टांवरती लागलाय की नाही. जेव्हा यष्टांवरती हात लागले तेव्हा हातामध्ये बॉल होता की नाही ते चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर डिसिजन OUT आउट. फलंदाज बाद झालाय. अर्थातच पहिलाच बॉल वरती आपण जर पाहिलं तर इथनं रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागते. रुपेश जो इथनं शून्यावरती बाद होईल. रुपेश बॅक टू द डग आउट.
न्यू बॅटर्स कमिंग इन. मुकेश इन ॲट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता तो दाखल होतो. अभिनयची साथ देईन. मागच्या बॉलवरती रनआउटची पहिली विकेट जी प्राप्त होत असताना आपण पहिले बॉल झाले 4. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. दोन महाशक्ती एकमेकाच्या विपक्षात दाखल झालात. दोन परफेक्ट शॉल्डर. खरं तर एका बाजूनं एक विध्वंसक फलंदाज जो अभिनय त्याला आपण पाहत आहे आणि एका बाजूनं परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे तो यतीश पाटील. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर मग पूल केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल झालाय. सिक्सर 6. कमालीचा स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हाफ ट्रॅकर होता, बाकपुटला गेला आणि मग तदनंतर पूल करत असताना पॉवरफुल सक्सेसफुल झाला. फेकून दिलाय लांबच लांब षटकाराकरिता 6. या ओव्हरची सुरुवात आणि या ओव्हरचा शेवट जो मोठ्या फटक्यानं झालाय. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे बरोबर 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 11 वरती 1. स्कोर कार्ड वरती सध्या स्थितीला सर्व ठिकाणी 1-1 आपण पाहत आहे. 1 ओव्हर झाली 11 धावा धावपलकावरती लागल्या आणि 1 विकेट जीतनं पहिल्या ओव्हरमध्ये गमावली गेली आहे. योगायोग म्हणावा लागेल. पहिली ओव्हर झाली 11 धावसंख्या धावपलकावरती. चला तो बॉल मैदानामध्ये पोहोचवायचा आहे. मॅच बॉल येतो पंच. खूप चांगली बॅटिंग अभिनयच्या माध्यमातून या टीमचा तारणार, या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्यावरती जबाबदारी आणि मग त्यानं पहिल्याच ओव्हरला यतीश पाटीलच्या विपक्षामध्ये आक्रमक स्ट्रोक खेळायला सुरुवात केली आहे. 5 बॉल तो खेळलाय आणि त्या 5 बॉलमध्ये 11 वरती तोच बॅटिंग करतोय. ज्या 11 धावा धावपलकावरती लागल्यात त्यातील 11च्या 11 धावा या अभिनयच्या बॅटमधनं बघायला मिळालात. चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जो गॅप होता त्या गॅपला भेदला आणि मग तदनंतर बॉल ट्रॅव्हल झालाय दणदण करत सीमारेखा पार. आता मुकेशच्या बॅटमधनं क्लासिकल स्ट्रोक चौकाराकरिता 4. खूप चांगला फटका खेळलाय. क्लासिकल फटका. खरं तर तो गॅप होता. 38 सर्कलचं जे बंधन होतं त्या बंधनाचा फायदा घेत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 धावा प्राप्त होतील. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल आला. स्विच इट. इतना फटका जरूर फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये कुठल्याही प्रकारचा त्या क्षेत्रामध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावून जाईल बॉलवरती. बॉलला कलेक्ट करेल आणि फेक करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. धावा 2. धावा येत आहेत. वेगानं धावा येतात. एका बाजूनं आपण जर पाहिलं तर अभिनयच्या बॅटमधनं पहिल्या ओव्हरला 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्याच्या विपक्षात पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती स्विचिटच्या माध्यमातून आलेल्या त्या 2 धावा. 2 बॉलला 6 धावा खर्च केलात निखिलनं. धावसंख्या 17 रन्स ऑन बोर्ड. 17. पुढे होता पॅटर्न पाडामधनं खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि मग त्याच्याकडनं चूक झाली आहे. सतीशला तिथे आपण पाहत आहे. चुकीचं परिवर्तन होणार नाहीये कारण बॅकअप होता आणि मग तदनंतर बॉलला फेक केली जाते. तोपर्यंत एक सिंगल जी कंप्लीट होत असताना आपण पाहिली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचली बरोबर 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा ज्या इथनं धावपलकावरती लागल्या गेलात. निखिल ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा वाह काय फटका मारलाय. लुक ॲट द शॉट. लुक ॲट द डिस्टन्स. अभिनयच्या बॅटमधनं त्याची अदाकारी पेशकश करत असताना बॉल सीमा पार फेकून दिलाय. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता. इट्स अ हाय अँड हँडसम सिक्सर. 6. ऍक्शन रिप्ले जो आपण पाहू शकताय जिथे शेवटच्या बॉलवरती पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला जो यतीश पाटीलच्या विपक्षामध्ये मारलेला फटका होता ना त्या फटक्याची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहिली. कम्मालीचा स्ट्रोक. लाजवाब. ऑन साइडला आक्रमक स्ट्रोक. फाईन लेगचं क्षेत्र, स्क्वेअर लेगचं क्षेत्र आज मात्र अभिनयच्या बॅटमधनं ते चर्चेमध्ये राहिलंय.
आणि जेव्हा जेव्हा त्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाले तेव्हा मैदानाच्या बाहेरच त्यांना मारलं. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. आता जाऊन पोहोचले 24-24. आणखी एक हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय नॉन स्टॉप. आउटफील्ड पास्ट आहे, थांबणार नाही बॉल, सीमारेखा पार. आणखी एक मागच्या बॉलला षटकार आणि पुढच्याच बॉलवरती आलाय चौकाराकरिता 4. लाजवाब फटका होता. जागा बनवली आणि मग तदनंतर फटका खेळला गेला. पॉइंटच्या डोक्यावरनं पाहतच राहील क्षेत्ररक्षक, कारण एकदा का बॉल ट्रॅव्हल झाला ना मग तो गॅप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतोय, कारण आउटफील्ड पास्ट आहे. खूप चांगलं बॅटिंग अभिनय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. या ओव्हरचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, महागडा ठरलाय. 17 धावा आतापर्यंत खर्च केलात निखिलनं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्याची जाऊन पोहोचले तब्बल 28-28. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर. आता फटका फसलाय, कॅच महत्वाची आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न जरूर केले परंतु त्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. शेवटच्या क्षणाला मागच्या दिशेनं या पद्धतीची जाऊन झेल घेणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु प्रयत्न खूप केले, कारण त्याला माहिती या मॅचची गोल्डन विकेट होती. परंतु जीवनदान मिळालं आणि या जीवनदानाचा फायदा अभिनयला घ्यावा लागेल. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हर झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतील. धावसंख्या तब्बल 29-29 धावा. जिथे पहिल्या ओव्हरला 11 आल्या होत्या, या ओव्हरला धावा बनवला गेला तब्बल 18. महागडा ठरलाय गोलंदाज. निखिलच्या विपक्षामध्ये पहिल्या बॉल पासून आक्रमकता धारण केली होती. जिथे पहिल्या 3 बॉल मुकेशनं खेळले त्या मुकेशच्या माध्यमातून 7 धावांची लयलूट केली गेली आणि मग तदनंतर जसा स्ट्राईक एंडवरती अभिनय आला, अभिनयच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल, अर्थात 3 बॉल 11 बनवल्या. चला विजयी संघ आपण या. टीम डोंगस्ते, तदनंतर टीम चिंचगर, तदनंतर टीम सरसवळ आणि तदनंतर टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे, चारही टीमचे प्रतिनिधी आपण या. आणि विजयी चालू असलेल्या सामन्याचे 2 प्रतिनिधी आपण इथे कॉम्बॉक्स मध्ये दाखल. दुसऱ्या फेरीकरिता लॉस ते इथनं टाकले जातात. यतीश पाटील पुन्हा एकदा दाखल झाला. वाह, काय चेंडू अप्रतिम. पुढले स्पॉट वरती चेंडूला पिच केला आणि मग तदनंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. हे बॅटल रंगतदार आहे. खास करून या ओव्हरमध्ये येणारे जे 5 बॉल आहेत ना त्याच्यावरती अभिनयचा पवित्रा कशा प्रकारचा आहे, त्याची मनस्थिती कशी आहे, कारण समोर यतीश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. चांगला बॉल. वाह, काय चेंडू हाताळला, प्रतिम, परफेक्ट यॉर्कर. समोर कितीही बहरामध्ये असलेला फलंदाज काना असू द्या, त्याच्या विपक्षामध्ये या पद्धतीचा बॉल जो सातत्यानं प्रभावी ठरत असतो, परफेक्ट यॉर्कर. अभिनय सारख्या बॅटरला मागचे 2 बॉल जागच्या जागी उभे केले गेलेत. तिसऱ्या बॉल वरती लेट कट करत असताना क्लासिकल फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. बॉल चालला तळमळच्या क्षेत्रामध्ये नॉन स्टॉप, सीमा रेखा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. या ओव्हर नंतर लगेचच लॉस टाकले जात आहेत. तरी विजयी संघाच्या एक प्रतिनिधी लवकरात लवकर ते आपण मुख्य मंचावरती यायचं. एक क्लासिकल फटका जो अभिनयच्या बॅटमधनं त्यानं पाहिलं होतं की तिथे गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती देखील एक फटका चांगला खेळला. ग्राउंड शॉट आहे. क्षेत्ररक्षक तो मात्र तैनात विकेट किपर कडे फेक करतोय आणि मग तदनंतर या बॉल वरती धाव कंप्लीट होतीये. त्या अर्थातच 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. धावसंख्या 35. मोठी मॅच आहे. मोठी धावसंख्या ती देखील उभारली जातीये. 4 बॉल झालेत. 35 धावसंख्या धावफलकावरती. फुल टॉस होता. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला, घुटना टेक मदतीचा हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला बॉल. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं जिथे एक सिंगल येते आणि अर्थातच एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचेल. बॉल झालेत 5. यतीश पाटीलनं कुठेतरी थोडासा पुनरागमन केलं, कमबॅक केला या ओव्हरमध्ये, कारण 5 बॉल त्याच्या माध्यमातून आतापर्यंत हाताळले. धावा खर्च केल्यात 7. शेवटचा बॉल त्याच्या विपक्षात रिव्हर्स अटेम्प्ट, तो सक्सेसफुल झालाय. फेकून दिले बॉलला. बॉल चाललाय. तो खेळाडू कक्ष त्याला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. बॉल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 षटकार 6. कमाल कमाल लाजवाब स्ट्रोक. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर स्विचिटच्या माध्यमातून येणारा हा पहिला षटकार.
3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर मध्ये धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतात 42-42. लॉस टाकले जातात सेकंड राऊंड करिता. सेकंड राऊंड करिता लॉस टाकले जातात इथनं 5 टीम. पहिले मॅच शशिकांत स्मृती सरस्वल संघाला मिळाली आहे बाय. आणि टीम डीसीसी डोंगस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. बोथ टीम कॅप्टन्स. नव चैतन्य स्पोर्ट्स टीमचा कर्णधार आपण या लगेच टॉस करण्याकरिता. आणि सेकंड राऊंड करिता बाय मिळाली आहे ती शशिकांत स्मृती सरस्वल टीमला. सेकंड राऊंडचा दुसरा सामना असेल तो म्हणजे विजयी चालू असलेला सामन्यातील विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर. आणखी एक मोठा मुकाबला बघायला मिळेल. चला स्पीडअप करायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर इथनं पाहिलं तर धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 42-42 बल्लाढ्य धावसंख्या उभारली जाते. सतीश सतीशचा पहिलाच फुल टॉस. वाह पॅडल स्वीप फेकून दिल्या बॉलला. बॉल चाललाय सीमा पार. मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्र आणि स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल सीमा पार. अभिनयच्या बॅटमधनं क्लास कल्लात्मक चाबूक स्ट्रोक. षटकार 6. 48 धावसंख्या धावपलकावरती. काय फटका खेळला होता. अप्रतिम लाजवाब. करावं तितकं कौतुक कमी आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. यॉर्करचा प्रयत्न आणि त्याच्यावरती पॅडल स्वीप केलं आणि मग अभिनयच्या बॅटमधनं आलेला हा क्लासिकल फटका जो आपण पाहिला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 48 वरती आहे आणि 14 बॉल 35 वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय अभिनय. सतीशचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॅटची कडा एज अँड टेकन. विकेटच्या मागे बिग विकेट बिग ब्लो. फलंदाज अभिनय पाटील बॅक टू द डगआउट. खेळाडू बाद. मोठी विकेट मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये जिथे 35 धावांची बहारदार इनिंग आपल्या टीम करिता महत्वपूर्ण खेळी करून तो डगआउटच्या दिशेनं परतताना बघायला मिळाला आहे. परंतु त्याचं काम त्यानं चोख पार पाडलंय. कारण 35 धावांची इनिंग त्यानं खेळली आणि अवघ्या 3.2 च्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 पर्यंत नेऊन पोहोचवली आहे. त्यानं त्याचं काम केलंय. परंतु तदनंतर बिलोशीकरांचा अजून आणखी एक परफेक्ट ऑलराऊंडर ज्यानं कित्येक वर्ष या संघाला या क्रिकेटच्या पटलावरती आणण्याचं काम केलंय तो प्रियश बॅटिंग करण्याकरता दाखल झाला आणि पहिलाच बॉल त्याच्या इनिंग मधला डगआउट मधनं सेट होऊन आलाय की काय. बॉल सीमा पार. हाफ ट्रॅकर होता आणि मग त्याच्यावरती पूल पॉवरफुल सक्सेसफुल झालाय. षटकाराकरिता 6. वॉटर बॅटिंग 50 कम्स इन. 54 धावसंख्या धावपलकावरती. संघाची धावसंख्या तब्बल 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. वॉटर बॅटिंग कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना एस.पी. बिलोशीकरांना आपण पाहताय. ज्या 2 दादा टीम सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये भिडण चालू आहे. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. या पद्धतीची लाईन आणि लेंथ गरजेची आहे. तुम्ही हाफ स्ट्रायकर आणि फुलटॉस जेव्हा जेव्हा देता तुमच्या विपक्षामध्ये आक्रमण जरूर केलं जाईल. परंतु गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं आणि तदनंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त झालाय. विकेट किपर चूक करत नाहीये. षटकारानंतर कमबॅक डिलिव्हरी. डॉट बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला. फाईन लेगचं क्षेत्र आपण पाहिलं. लॉंग लेगचं क्षेत्र होतं खरं तर आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तो तैनात होता. त्यानं बॉलला स्थगिती दिली. फेक केली तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4थी ओव्हर प्रगतीपथावरती आपण पाहू शकता. बॉल झालेत 5. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल जागा बनवली आणि तदनंतर खाली क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जाईल. पुनश्च एकदा दणदण करत सीमारेखा पार. चौकाराकरिता 4.
4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 59 59 या आकड्यावरती. खूप चांगलं बॅटिंग जी मैदानाच्या आतमध्ये करत असताना SP बिलोशीकरांना आपण पाहताय. 59 लागलात. अजून देखील 6 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर, स्लॉग ओव्हरला सुरुवात होणार. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. किती धावा बनवला जातील बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हर करिता. परेश आलाय जो बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग ओव्हरला सुरुवात होईल. खरं तर आपल्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर हाणामारीचं षटक आणि त्या षटकाकरिता परेश वरती दिली आहे जबाबदारी. पहिल्या 4 ओव्हरला तब्बल 59 लागला धावसंख्येवरती. पहिला बॉल स्लॉग ओव्हरला सुरुवात. पहिलाच फुल टॉस, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. खाली क्षेत्ररक्षक नाहीये कुठल्याही प्रकारचा तिथे. स्वतः गोलंदाज येईल आणि तोपर्यंत एक सिंगल जी अगदी सहज कंप्लीट होणार आहे. फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्नच झालेला नाहीये. सेन्सिबल क्रिकेट. प्रियश पाटील त्याला माहिती आहे कारण आपला साथीदार खूप चांगले बॅटिंग करतोय. मग त्याला स्ट्राईक वरती आणायचंय. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर मुकेशच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. खूप चांगलं बॅटिंग तो करतोय. 5 बॉल 17 वरती तो खेळतोय. त्याला स्ट्राईक वरती आणलं गेलंय. ओव्हरचा दुसरा बॉल. स्विच हिट, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर आपण जर इथनं पाहिलं तर त्याच्यावरती बॉलर स्लिप झालाय. परंतु अर्थातच एक सिंगल जे अगदी सहज कंप्लीट होईल. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमचा कर्णधार या यस पोहोचेल. स्लॉग ओव्हर जरी असली तरी देखील पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिलेत. कारण बॅक टू बॅक 2 चेंडू जे इथनं निर्धाव स्वरूपाच्या हाताळले गेलेत. सॉरी सिंगल आल्यात. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. हाफ ट्रॅकर आता प्रियश पाटीलनं उडवलंय बॉलला हवा दिली आहे. बॉल चाललाय सरळ सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रियश पाटीलच्या नावाचा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार 6. खूप चांगला फटका बघायला मिळाला. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये SP बिलोशीच्या माध्यमातून केली जाते. आणखी एक हा देखील उडवलाय परंतु हा फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि मग त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. कॅच कंप्लीट केली जाईल. बिग विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज प्रियश पाटील तो परतीच्या प्रवासाला. खेळाडू बाद. चला बॅटर धावत यायचं. 67 रन्स ऑन बोर्ड. 67 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिली 4.4 चा खेळ जो इथं आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली टोटल बलाढ्य टोटल कडे वाटचाल करत असताना इथनं बिलोशीकरांना आपण पाहिलंय. प्रथमतः अभिनयच्या बॅटमधनं एक बहारदार इनिंग. तदनंतर आपण जर पाहिलं तर एका बाजूने मुकेश तो उभा आहे. तो चांगली बॅटिंग करतो आणि प्रियश पाटील त्याच्या माध्यमातून देखील 2 षटकार मारले. त्यानं देखील 14 धावेचं योगदान आपल्या टीम करिता दिलं. आणि तदनंतर नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता दाखल होईल सुभाष. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत. सुभाष बॅटिंग स्टान्स वरती दाखल झालाय. या वेळेला चांगला स्ट्रोक फटका चांगला. स्क्वेअरलेगचं क्षेत्र निवडलं गेलं. सतीश बॉलला स्टॉप करेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट होतात. डगआउट मधनं टाळांचा कडकडाट. कारण एक धाव किती महत्वाची ही त्यांना माहिती आहे आणि या 2 धावा येतील. महत्वपूर्ण 2 धावा आल्यानंतर धावसंख्या आता 69 69 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. पूर्वार्धाच्या खेळातला शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे. पुनश्च एकदा ऑन साइडला आक्रमक स्ट्रोक. त्याच क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक चर्चेत राहिलाय. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं जरी झालं असलं तरी देखील फेक मात्र ती खराब राहिली आहे.
मग अर्थातच एका धावेचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेमध्ये होईल. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 डबल कंप्लीट केला गेला आणि अर्थातच इथनं तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद देखील झालाय. ओव्हरची समाप्ती, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना SP बिलोशीकरांच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा जोडल्या त्या बरोबर 71 71 आणि विजयासाठी करायच्या 72 धावा. 72 धावसंख्येचा डोंगर जो इथनं उभा केला गेलाय. खूप चांगलं बॅटिंग केली. खरं तर प्रत्येक फलंदाजानं योगदान दिलंय, हे महत्वाचं आहे. एकाच बॅटरनं धावा बनवलेला नाहीयेत. प्रत्येक बॅटर जो मैदानामध्ये दाखल झाला आणि मग त्यानं आपला टीम करिता थोडं का होईना योगदान ते दिलंय आणि त्याच कारणाने ही धावसंख्या 71 पर्यंत जाऊन पोहोचली. आता 72 करायच्या आहेत. या 72 धावा कशा पद्धतीनं बनल्या जातील की मग या धावा डिपेंड होताना आपण पाहणार आहोत. ऐकूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, परंतु तोपर्यंत इथनं आपला प्रेक्षकांना मान्यवरांना मंत्रमुग्ध करणारा एक गीत ऐकूयात. डीजे मास्टरला देऊयात संधी आणि परतूयात मैदानामध्ये. सत्रात मनपूर्वक हार्दिक स्वागत. अभिनय पाटील क्षेत्ररक्षण लावायचं लवकरात लवकर. SP बिलोशी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. SP बिलोशी संघ आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. अभिनय पाटील याची जी फलंदाजी आहे ती तुम्हाला ऑन स्क्रीन मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला त्याचं हे काही क्षणचित्र ते तुम्हाला दाखवले जात आहेत. अगदी दर्जेदार कट शॉट ते त्याच्या माध्यमातून इथे खेळले गेले आणि ज्यामुळे चांगली टोटल जी दाफलकर उभी राहत असताना पाहायला मिळाली. हा रिव्हर्सचा जो षटकार आहे मुकेशच्या बॅटमधनं तो हायलाईटच्या माध्यमातून तुम्हाला तिथे दाखवला जातो. अगदी दर्जेदार रिव्हर्स यतीश पाटीलच्या विरोधात खेळले. तर नंतर हा फटका तिथे अभिनय पाटीलचा ज्यामध्ये चौकाराला अगदी चांगली इनिंग तिथे त्यानं पेशकश केली आणि एक ठोस टोटल जी दाफलकर उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. यापुढचे जे सर्व सामने आहेत ते 3 षटकांचे असतील या गोष्टीची नोंद ठेवा.
चला मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करायची आहे. खूप जास्त वेळ जातोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. विजयाकरता 72 या धावसंख्येचं लक्ष आणि या 72 धावसंख्येला दाफलकावर लावण्याकरता यतीश पाटील आणि सतीश पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. यतीश आणि सतीश या जोडीनं कित्येक चढाव पार केलेत. गावदेवी पिंपळाचा संघ जर आपण पाहिला तर सध्या आपला सुवर्ण काळ अनुभवतोय आणि त्यांच्या साथीनं SP बिलोशी अगदी त्याच सुवर्ण काळातनं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. नाण्याची एक बाजू पाहिली. मिस्टर कन्सिस्टन्सी अभिनय पाटील ज्यानं अगदी दर्जेदार बॅटिंग केली आणि त्यामुळे 72 धावसंख्येचं जे टार्गेट आहे ते सेट झालं आणि उत्तरार्धाचा खेळ त्याला आता सुरुवात होणार आहे आणि या उत्तरार्धाच्या खेळात धावफलकाची सुरुवात करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये वाडा टेनिस बॉल क्रिकेटचा डायमंड जो फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एन कडनं सज्ज आहे. फलंदाज यतीश पाटील ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा प्रेक्षकांना असतात. तो जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो चांगली फलंदाजी नेहमीच त्याच्याकडनं पाहायला मिळते. प्रियेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल घेऊन बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये गेलाय. बॉल तिथे एक रन करता ट्राय केला गेला होता. डायरेक्ट हिट चांगला निर्णय घेतला होता कारण यतीश पाटील या डावातला सर्वात महत्वाचा बॅटर आहे. त्याच्या विरोधात जरी रिस्क घेतली गेली तरी कोणी ओरडणार नाही. त्याला ठाऊक आहे एक धावसंख्येचा जो मोह आहे तो यतीशला तिथे आवडता घालावा लागला. एक निर्धाव बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे आणि अशा पद्धतीचे फुलटॉस ते सोडले जात नाही. या फुलटॉसला या भीमरला मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय. 9+6 टोटल 7. यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल होता ज्याला मिड विकेट कडे खेळलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 8 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रियेश पाटील एक भीमर हाताळत असताना पाहायला मिळालाय जरूर. मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न त्याच्या वतीनं पाहायला मिळते. 72 धावसंख्येचं लक्ष आहे. मात्र या मैदानावर कुठलीच टोटल सेफ नाहीये. बॅटची कडा लागली होती. यावेळेस मात्र कडेला लागल्यानंतर देहस्टीला स्पर्श करतोय. डायरेक्ट हिट. सतीश पाटीलला माघारी जावं लागेल. मोठी विकेट आली आहे इथे. सतीश पाटील धावचीतच्या स्वरूपानं बाद होतोय. फलंदाज बाद.
आत्महत्येच्या स्वरूपानं त्याला माघारी परतावं लागतंय. अडचणी त्या निर्माण होऊ शकतात. सतीश पाटीलचं स्वस्त्यात बाद होणं ते मुळीच परवडणार नसेल गावदेवी पिंपळास टीमला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. प्रियचा हा बॉल खाली राहिला, तिथे स्वीप करायचा होता, घुटना टेकला होता, मात्र हा गुडघा टेकत असताना बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते घडवणं गरजेचं आहे. ते झालं नाही आणि त्यामुळे बॉल विकेट किपर अभिनय पाटीलच्या हातामध्ये विसावला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत प्रियेश पाटील तो एक बिमर वगळला तर अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला अद्यावत होत असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅटमध्ये मिडल नाहीये, पुन्हा एकदा मिडल होत नाहीये. इथे थ्रो करताना खूप जास्त घाई केली. थोडंसं शांत होऊन थ्रो करणं गरजेचं होतं. 1 रन कंप्लीट झाली. या पद्धतीनं रिस्क घेणं यतीशला परवडणारं मुळीच नसेल, कारण एक रिस्क त्यांच्या अंगलट आली आहे. यावेळेस एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस होता आणि त्याला फुल टॉल वसूललाय. बॉलला खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, मात्र तिथे आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर बॉल संत झाला. थोडासा शांत होत असताना पाहायला मिळाला. 2 रन त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. ओव्हरची समाप्ती झाली. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 फॉर 1 लॉस. 1 विकेटच्या पतनानंतर 11 धावा या सेकंड इनिंग मध्ये 72चा पाठलाग करत असताना टीम आई गावदेवी पिंपळास येणारे 4 ओव्हर इथनं शिल्लक आहेत आणि 61 धावा बरोबर विजयाकरता अजूनही त्यांना गरजेच्या आहेत. टीम डोंगस्ते आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, आम्हाला सूचित केलं गेलंय त्यांच्या वतीनं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दीक्षित जो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे दीक्षितच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकारली जाईल. समोर यतीश पाटील जो फलंदाजी करण्याकरता दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या फलंदाजाची बॅट जर चालली तर या 61 धावा खूप जास्त आहेत अशा वाटणार नाही. पहिला बॉल यावेळेस मात्र फटका चांगला. यतीश पाटीलचा बॉल चाललाय पहिल्या टप्प्यात सीमा रेषा पार. चौकारामध्ये पराभूत होईल. यतीश पाटीलचा चौकार 4. चांगला फटका इथे यतीशचा आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी लाईनवरचा बॉल होता आणि बॉडी लाईनवरच्या बॉलवर अगदी योग्यतेने आघात तो करत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. विजय बटाला यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचती येते एकंदर 16 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुलटॉस होता, ज्याला योग्य तऱ्हेने खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. आई गावदेवी नारे या संघाकडनं या स्पर्धेकरता शुभेच्छा येत आहेत. आई गावदेवी नारे आपलं मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय, निर्जन स्थळाकडे खेळलाय, मात्र तिथे प्रियेश पाटील चांगली कामगिरी सीमारेषेच्या नजदीक करत असताना बॉलला स्टॉप केलं, रिटर्न केलं. तद्वर तिथे जर आपण पाहिलं तर 1 धाव जी धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 18 वर. सिंगल्स येत आहेत मात्र मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेले पाहायला मिळतात. फुलटॉसला पुन्हा एकदा मिस केलंय आणि तिथे खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि सीमारेषेच्या नजदीक अगदी चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून. यतीश पाटील हा थोडासा निराश तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. या पद्धतीचा यतीश याआधी पाहायला मिळालेला नाहीये. चेंडूवरचं लक्ष थोडंसं विचलित आहे. मिडल ऑफ द बॅट खेळत नाहीये. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 20 आहे. सावरावं लागेल, समजावावं लागेल. थोडंसं बातचीत करतोय नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू, कारण हा यतीश त्यांनीही आधी कधी पाहिला नसावा. फुलटॉस मिस यतीश पाटीलकडनं होणं वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणीच एक्सेप्ट करणार नाही.
यावेळेस मात्र लोवर फलटॉस पुन्हा एकदा समोर खेळलाय नवद ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमा रेषा पार दर्जेदार स्ट्रोक यतीशच्या बॅटमधनं चौकार 4. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आला. या 5 बॉलचा खेळ समाप्ती एकेरीच धावफलकावर 20 ही धावसंख्या लागली गेली. 24 धावा माफ करा 24 धावा या धावफलकावर आहेत. आता मात्र थोडासा वेग तो धावसंख्येला प्रदान करून दिला जातोय हीच अपेक्षा यतीश पाटील कडनं आहे आणि क्षेत्ररक्षकांची साथ ती गोलंदाजाला हवी तेवढी चांगली मिळालेली ती पाहायला मिळालेली नाही. जेव्हा विकेटच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू गेला होता आणि फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू गेला तेव्हा तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि 3 धावा बहाल झाल्या. या एक रन ज्या इम्पॉर्टंट आहेत ना त्या वाचवणं गरजेचं असतं तुम्ही क्षेत्ररक्षण करताना. यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेटच्या मागे जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलला फील्डचा प्रयत्न करतोय बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार फाईन लेगला क्लिअर करणारा हा चौकार आलाय 4. धावसंख्या 28 लागली या ओव्हर मध्ये 3 बाउंड्री झाल्यात आणि 3 बाउंड्रीच्या मदतीनं 28 लागल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 44 धावा म्हणजे 15च्या जवळपासची सरासरी प्रत्येक षटकागणी गरजेची. ही 15ची सरासरी प्रत्येक षटकागणी काय अधोरेखित केली जाईल. चला बिलोशी थोडीशी घाई करायची. एसपी बिलोशी आणि आई गौदेवी विम्प्लास या 2 टीम मध्ये हा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये थोडंसं रोखलं गेलं होतं मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये तिथे जर आपण पाहिलं तर 3 बाउंड्रीज या दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजेजी मुकडे साहेब ज्यांचं इथे आगमन होत आहे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी मोहट्याचा पाडा यांच्या वतीनं आयोजित गावदेवी चषक 2026 या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुपारचं सत्र सरत असताना अंतिम सत्राकडे वाटचाल करतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यानंतर 4 मॅचेस त्या बॅलन्स राहतील 3 ओव्हरच्या असतील या गोष्टीची नोंद ठेवा. त्या 4 मॅचेस गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता प्रियेश. इथे मात्र फटका तो हवेत आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार लॉंगनला क्लिअर करणारा दमदार हिट षटकार 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. चांगली फलकेबाजी आणि चांगली फलंदाजी सध्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र कट केलाय दर्जेदार पद्धतीनं बॉल चाललाय पॉइंटच्या जवळपासनं स्वीपर कव्हर मधनं सीमा रेषा पार दर्जेदार स्क्वेअर कटचा फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय चौकार 4. आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आकाश अगदी
मोलाची मदत या धावफलकाला देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अभिनय पाटील चुकी करतोय असं चित्र आहे. बॅटची कडा घेतली होती बॉलनं आणि तदनंतर विकेटच्या मागे कॅच ड्रॉप झालाय. एक रन जे धावफलकावर जोडली गेली, एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 3 चेंडूमध्ये 11 धावा प्रियेश पाटीलनं आतापर्यंत खर्च केला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या 3 बॉल मध्ये प्रियेश पाटील तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे लोवर फुलटॉस होता, बॉल हवेत आहे, झेल महत्वाचा कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल फलंदाज यतीश पाटीलला. या डावातला सर्वात महत्वाचा मोहरा तो गळाला लागलाय गोलंदाज प्रियेश पाटीलच्या. यतीश बाद. टीमच्या नजरा या मॅच कडे आहेत. कोण विजयी होईल, कोण पराभूत होईल. कारण ज्या रँकिंग मध्ये टीम्स असतात ना, त्यांच्या मॅचेस ज्या प्रत्येकाला पाहायला आवडतात आणि या रँकिंग मध्ये असलेल्या टीम्स आहेत ज्यांच्यामधला हा संघर्ष तो आपल्याला पाहायचा आहे. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. 16च्या सरासरीने 32 ची गरज आहे. पर ओव्हर 16 च्या सरासरीने 32 बनवायचे आहेत. मदनी ग्राफिक्स जमीर मदनी यांच्याकडनं फैजान मदनी यांच्या माध्यमातून पिंपळा संघाकरता शुभेच्छा येत आहेत. मदनी ग्राफिक्स चे फैजान मदनी यांच्या माध्यमातून टीम पिंपळास यांच्याकरता शुभेच्छा आल्या. काय झालं काय धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर 40 धावा आहेत. 12 चेंडू आणि 32 ची गरज आहे. ओव्हर द्यायची की नाही त्याच्याबद्दल डिस्कशन आहे का? जयेश पाटील आहेत ना तिथं? जयेश पाटील प्लेयर कोणच जाणार नाही तिथे, फक्त जयेश पाटील आणि पंच त्यांच्यातच डिस्कशन होईल. पाहिजे तर दोन्ही टीमचे कॅप्टन अभिनय पाटील तुम्ही जॉईन करा, तो कॅप्टन जॉईन होतो तुम्ही पण जॉईन करा.
इथे पहिलाच बॉल जो षटकारामध्ये परावर्तित झालाय 6 धावा या धाफलकावर लागल्या गेल्या. तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. हा बीमर आहे की नाही ते चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 46 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 46 ही धावसंख्या धाफलकावर आहे. यतीश पाटील बाद झालाय मात्र त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेला निखिल ती सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुढचा बॉल पियुष इथे ऑफस्टमवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने त्याला वाईट म्हणून करार केला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 या आकड्याने वाढते आणि एकेरीने वाढताना धावसंख्या पुढे सरकत असताना 47 धावा या राफलकावर आहेत. मॅच स्टील ऑन आहे. या मॅच मध्ये अजूनही दोन्ही टीम करता जागा निर्माण आहे. चांगला बॉल यावेळेस मात्र अभिनय पाटील चांगलं यष्टिरक्षण करतोय. कारण आपल्यापासून डाव्या बाजूला येणाऱ्या बॉलला अडवणं तेवढं सोपं नाहीये. जे काम अभिनय पाटीलनं यावेळेस विकेटच्या मागे खूप चांगल्या पद्धतीने बखूबी निभावलं. एक निर्धाव बॉल तो खूप गरजेचा होता. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. यावेळेस पुण्याचा एकदा ऑफस्टमवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने त्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 न वाढते. 48. विजयाचं आव्हान ते 72 धावसंख्येचं आहे. त्याचा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेने होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेचा फटका तो हवेत आहे. प्रियेश पाटील त्याला बनवलं गेलं प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी लुटलाय या फटक्याचा मनमुराद आनंद. बॉल सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 54 ऑन बोर्ड. 54 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अडचणी त्या काही संपायचं नाव घेत नाहीये. 72 लावल्या. मी डावाच्या सुरुवातीला म्हटलं या मैदानावर 72 ही सेफ नाहीयेत जर योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली नाही. पुण्याच्या एकदा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. आज पियुष अगदीच दिशाहीन मारा तो त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर चेंडू करतोय. लाईन मध्ये टाकतोय. त्या चेंडूवर षटकार येत आहेत आणि त्यामुळे पियुष वरचं दडपण ते सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. एक सिंगल ला तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. या दोनच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुखेरीने वाढताना धावसंख्या जाऊन पोचते येते 57 धावा या धाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे आणि या 15 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. कारण 2 बलाढ्य महाशक्ती एकमेकाच्या विरोधामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल त्यालाही हवा दिली आहे. बॉलनं उंची तर गाठली आहे. लांबी क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी. पियुष पाटीलला विकेट टेकर गोलंदाज म्हटलं जातं आणि यावेळेस पियुषनं इथे विकेट मिळवून दाखवली आहे. माघारवी परतवलंय बॅटरला. विकेटचं बदन. फलंदाज निखिल त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतो निशांत. बघूया कशा पद्धतीने खेळ करेल. येणारे बॉल शिल्लक आहेत. 7 रन बनवायचे आहेत. 15. मॅच अजूनही बॅलन्स आहे. या चेंडूवर मॅचची खूप काही समीकरणं ती दडली आहेत. जर या चेंडूवर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी झाली तर मॅच 50-50 मध्ये राहील.
दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती 57 धावा. अजूनही 15 धावा विजयाकरता साकार करायच्या आहेत आणि या 15 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज पियुष. फटका चांगला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा होता तिथे मात्र फेकी अगदी योग्य तऱ्हेने आली आहे. एक रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढताना धावसंख्या 58. 18 वर षटकार आले पियुषच्या ओव्हरमध्ये. मात्र त्यानंतर या ओव्हरला कव्हर केलं असं म्हणायला हरकत नाही. आता येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. ती आणखी रंगतदार करण्याकरता कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल. 2 बॅटर 2 युवा प्रतिभा संपन्न खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. निशांत आणि त्याची साथ देतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये आकाश. शेवटचा आणि अंतिम षटक या हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मोहित. आणखी एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज. युवा टॅलेंट ज्याच्या खांद्यावर जास्तीत जास्त विश्वास SP बिलोशीने दर्शवलाय आणि तोच विश्वास टीम आई गावदेवी पिंपळास हा संघही दर्शवताना मागच्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालाय. त्यामुळेच दोन्ही संघ आज सुगीचे दिवस चांगले दिवस पाहत आहेत. मोहित बघूया मोहित करणारी गोलंदाजी त्याच्या वतीने इथे साकारले जाईल का. मोहितच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज यावेळेस मात्र पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट अगदी योग्य तऱ्हेने खेळला गेला. षटकारामध्ये परावर्तित झाला. या 6च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 64. 64 धावा. पुढचा बॉल मोहित कडनं. यावेळेस मात्र तिथे जाऊन लागलाय बॉल. चांगला चेंडू आहे. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली आहे. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 65. 65 धावा. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं येणारे बॉल शिल्लक राहिले 4 आणि या 4 बॉल मध्ये विजयाकरता रन बनवायचे आहेत 7. 4 बॉल 7चं समीकरण. बघूया मोहित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे असलेला फलंदाज आकाश वनडाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि वनडाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्याला चांगला खेळ तो साकार करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. त्याच्या मस्तकावरनं बॉल सीमा रेषा पार. दमदार हिट इथे मैदानात पेशकश केली आहे. षटकार. आता विजयाकरता 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. तीन चेंडूचा खेळ बाकी आणि 1 धावसंख्येची गरज आहे. बघूया 1 धावेला कशा पद्धतीने धाफलकावर इथे जोडलं जाईल. तीन बॉल 1 औपचारिकता आहे. मात्र या औपचारिकतेला ही इथे कठीण केलं जाईल का. आणि इथे मात्र पायावरचा बॉल बोट आकाशाकडे. माघारी जावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2. रन बनवायची आहे 1.
2 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. फलंदाज हरीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोहित आतापर्यंत 4 बॉल ज्यामध्ये 2 षटकार त्यानं खाल्लेत. 14 धावा त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये वाचवल्या होत्या. पुढचा बॉल इथे चुकी झाली आहे. हाही बॉल मिस केला होता मात्र तो सर्वांना गुंगारा देऊन गेलाय लॉंग स्टॉप मध्ये. इथे विजयी होतीये टीम आई गावदेवी पिंपळास. आई गावदेवी पिंपळास या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि